नमस्कार लाडक्याताई. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली. लाडक्याताईंना एक मोठा प्रश्न पडला आहे की ई केवायसी ज्या लाडक्याताईची झाली नाही त्याच्यासाठी ई केवायसी संधीही मिळणार आहे का? ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना एक पात्र होण्याची संधीही मिळणार आहे का? आणि यामध्ये खूप अफवा पसरत आहे. ज्या लाडक्या बहिणी या योजनेस पात्र झाले आहेत अशा लाडक्या बहिणींना आता पात्र होण्याची एक संधीही मिळणार आहे. अशा खूप साऱ्या अफवा पसरत आहेत. तर आज आपण याबद्दल जे काही सत्य आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आणखी जमा झाला नाही त्या लाडक्या बहिणीचं स्टेटस रिपोर्ट आहे की लाडकी बहीण पात्र आहे परंतु हप्ता आला नाही. ज्यावेळेस पहिल्या टप्प्यात त्या लाडक्या बहिणीला हप्ता येत होता परंतु यावेळेस त्या लाडक्या बहिणीला पहिल्या टप्प्यात हप्ता आला नाही. ज्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्ता आला आहे आणि आता काय झालं आहे की त्या लाडक्या बहिणीला हप्ता आलाच नाही. ज्या लाडक्या बहिणीला पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता यायचा परंतु आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पण त्या लाडक्या बहिणीला हप्ता आला. तर अशा लाडक्या बहिणी काळजी करू नका, कारण आणखी 50% वितरण हे बाकी आहे. तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हप्ता पण आला नाही. काळजी करू नका. जर तुम्ही पात्र आहात स्टेटस अपूर्ण आहे परंतु हप्ता जमा झाला नाही आणि अपात्र झाले का अपात्र केले का असा विचार करू नका. वितरण हे चालूच आहे. काही तांत्रिक कारणामुळे हे वितरण खूप स्लो चालत आहे त्यामुळे पैसे येण्यास थोडासा उशीर होऊ शकतो. कृपया वाट पाहावी. आज नाही तर उद्या तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. तर याचा दुसरा मुद्दा आहे की ज्या लाडक्या बहिणी ही केवायसी करू शकल्या नाही त्यांच्यासाठी ती केवायसी संधी मिळणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत केवायसी न केल्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झाल्या आहेत त्यांच्यासाठी केवायसी संधी मिळणार आहे का? तर मिळणार नाही. कृपया अशा लाडक्या बहिणी प्रतीक्षा करू नका, कारण की सरकार जर ही केवायसी संधी जर दिली तर यांना जास्त निधी लागेल, सरकारला आणखी जास्त पैसा द्यावा लागेल. त्यासाठी ज्या लाडक्या बहिणी ही केवायसी करू शकल्या नाही त्यांना ही केवायसी संधी मिळणार नाही. जर जुलैमध्ये म्हणजेच या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला ई केवायसी करणं बंधनकारक आहे. जर जुलैमध्ये जर सरकारने ई केवायसी करण्यासाठी जर संधी दिली मग त्यावेळेस जर तुमची केवायसी झाली तर तुम्ही त्या योजनेस पात्र राहू शकता. जर तुम्ही सरकारने दिलेल्या निकषमध्ये जर येत असाल तुमची केवायसी झाली नाही जुलैमध्ये ई केवायसी करा. जर जुलैमध्ये संधी दिली तर ही केवायसी करा आणि या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. जर जुलैमध्ये ई केवायसी संधी दिली तर सध्या तरी याबद्दल कोणतीही माहिती कोणतीही अपडेट सरकारने दिली नाही की ई केवायसी करण्यासाठी आम्ही एक संधी देऊ. कारण हे सरकार ज्या वेळेस निवडणुका चालू असतात त्यावेळेसच काही ना काही संधी म्हणा इतरी खाते देणे हे सरकार करू शकतं. या सरकारचा काही भरोसा नाही. ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नसतील कृपया प्रतीक्षा करा, लवकरच हप्ते जमा होतील. ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली नाही अपात्र आहेत त्यांना ई केवायसी संधी मिळणार आहे का? तर तुम्हाला ई केवायसी संधी मिळणार नाही. कृपया अशा लाडक्या बहिणी अशा करू नका. तर चॅनल जर नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्याकडे मिळत राहतील. भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट्स. धन्यवाद.